काय करत नाही, काहीच करत नाही. पण आज हा थोडासा वेगळा प्रकार आहे फिश फिंगर्सचा. आणि साहित्य सांगूया आधी. साहित्य ह्याच्यासाठी आधीच तेल तापत ठेवलंय वेळ वाचण्यासाठी आणि गप्पा जास्त होतील आपल्या त्याच्यासाठी. ऍब्सोल्युटली. मिलिटा, आपण ह्यासाठी घेणार आहोत वाम मासा. ह्याचं कारण हे आहे की ह्या माशाला काटा कमी असतो. मोठा काटा असतो आणि फिंगर्स खाताना ऑब्व्हियसली आपल्याला ते काटे वगैरे लागणं बरोबर वाटत नाही ना, म्हणून आपण तो मासा घेतलेला आहे. मीठ, हळद, लिंबाचा रस, फिश मसाला जो मार्केटमध्ये मिळतो किंवा गरम मसाला वापरला तरी चालतो. धणे पावडर, लाल मिरची पावडर, इथे ब्रेड क्रम्स आणि बेसन ह्याची पावडर केलेली आहे. कोथिंबीर आणि थोडंसं चीज, ऑइल. काय करायचं आधी? तुम्ही जिथून फिश घेता तिथे त्या व्यक्तीला तुम्ही सांगा आपण वाम मासा घेतलेला आहे, तर त्याला सांगा की अशा लांबकोळ्या आकारामध्येच पीसेस कट करून द्यायला. पण आपण इथे वाम मासा वापरतो आणि युजली हा मासा खाल्लाही जात नाही ना. बेसिकली खूप लोकांना असं वाटतं की वाम माशाचा पटकन वास वगैरे येतो, पण तसं नाहीये. ऍक्च्युली हा मासा जो आहे तो फॉस्फरस फिल्ड आहे, त्याच्यामुळे आपल्या तब्येतीसाठी खूप चांगला असतो हा. आणि माझं असं रीडिंग आहे की फिश फिंगर्ससाठी सुद्धा हा खूप चांगला आहे, कारण हा स्प्रेड होत नाही पटकन. खूप चव म्हणजे बसत नाही का? बसत. अच्छा, फार छान छान टिप्स देतेस तू आमच्या प्रेक्षकांना, ते खरंच खुश आहेत मला वाटतं आज. आपण थोडंसं मीठ घेणार आहोत आणि तसंही आपण कुठलाही मासा हा मीठ आणि हळद लावून चोळून आपण आधी ठेवतो ना, त्यामुळे आपण हळद आणि मीठ त्याला लावणार आहोत. मला वाटतं आपण जर एखादी गोष्ट का करतोय हे आपल्याला माहिती असेल ना, तर आपण ती गोष्ट अजून छान रीतीने करायचा प्रयत्न करतो. म्हणजे उदाहरणार्थ हा मासा आपण का वापरतो, याच्यात काय कंटेंट्स आहेत हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण नक्की प्रयत्न करू की हा मासा आपण नक्की आणू मार्केटमधून आणि यूज करू. अगदी अगदी बरोबर. पण मिलिटा, आतापर्यंत मी तुझे बरेच एपिसोड्स बघितलेले आहेत आणि मजा येते तुझे एपिसोड बघताना. म्हणजे खरंच इट्स लाईक असं वाटतं आपण तिथे आहोत एक्झॅक्टली. आणि आल्यापासून तू जे प्रश्न मला विचारतेय, जसे तू इतर कंटेस्टंट्सला विचारत असते किंवा जे आपले इथे येतात सगळे गेस्ट, मला ना खरं त्याची सवय नाहीये, कारण रेडिओवरती मी भरपूर लोकांना प्रश्न विचारत असते. त्यामुळे आज मी जरा ना तुमच्याकडून थोडंसं काम करणार आहे. मी मिलिटाला प्रश्न विचारणार आहे, तुमच्या आवडत्या मिलिटाला. चालणार आहे ना? भरपूर तयारी करून आली. नाही, मला जेन्युइनली पण तुला विचारायचं की इतक्या सगळ्या एपिसोड्स मध्ये इतके सगळे इन्ग्रेडियंट्स आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपण रेसिपीज करतो, तू तयारी कशी करते कार्यक्रमाची? कुठल्याही कार्यक्रमाच्या अगोदर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना हे खरंच ऐकायला आवडेल. सांगते मी तुला याची स्टोरी सगळी. आपण काम चालूच ठेवूया आपलं. निश्चितच. मी आता थोडा लिंबाचा रस ह्याच्यात टाकतेय आणि खट्टा वहा कुछ होगा. ओके. किती लिंबाचा रस घालायचा? इथे अप्रॉक्सिमेटली 2 चमचे मी घातलेला आहे अंदाजे. कारण त्याला ती छान अशी टँगी फ्लेवर आपण म्हणतो ना तसा तो येईल. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे लक्षात माझ्या. तुला मजा सांगायची तर अशी, मी जेव्हा सुरुवात केली रुचिरा हा कार्यक्रम सूत्रसंचालन जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला सुरुवातीला असं वाटलं काय कठीण जॉब आहे हा. म्हणजे काय बोलायचं, किती बोलायचं आणि कुठून इन्फॉर्मेशन आणायची. पण मला वाटतं तू म्हणजे असं असतं ना की माणूस अनुभवाने शिकतो. बरोबर. आता मला स्क्रिप्ट रायटिंग वगैरे काही गरज भासत नाही. मी इथे येते, मी बघते रेसिपीज आणि मला आपोआप सुचत जातं जे काही बोलायचंय ते. म्हणजे मला वाटतं हे रुचिराचं किचन कमी आणि माझं किचन जास्त आहे. आणि आता टीमचा पण एवढा सपोर्ट आहे, आमच्या प्रोड्युसर मॅमचा एवढा सपोर्ट आहे. हा मिलिता येते ना, अर्ध काम झालं. म्हणजे त्यांनी एवढं छान मला सांभाळून घेतलंय. तर खरं तर मीच त्यांचे म्हणजे मला तू संधी दिलीस हे बोलायला, तर या संधीमार्फत मी हेच सांगू शकते की सगळ्यांचा हात असतो, हे टीमवर्क आहे. सो द क्रेडिट गोज टू द होल टीम अँड नॉट ओनली मी. ओके, आता आपण ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकणार आहोत. किती घालणार असते तू साधारण? अंदाजे कसं असतं, प्रत्येकाला किती तिखट हवं आहे ते त्यांनी त्यांचं ठरवावं. एक आहे की लोकांना खूप असं वाटतं की आरजे म्हटल्यानंतर पूर्ण 3 तास तुम्ही बोलत असता का, पण ऍक्च्युली तसं नाहीये, कारण मध्ये मध्ये गाणी असतात. बरोबर, तेवढा ब्रेक तुम्हाला मिळतो आणि आम्ही रुचिरामध्ये ब्रेक घेत असतो ना. आता मी ह्यामध्ये धणे पावडर घालतेस का? धणे पावडर. धणे पावडर नंतर आपण फिश मसाला. हे जर आपण अंदाजे आपल्या आवडी. आता सध्या तू हाफ टीस्पून घातलाय. टीस्पून. हा, ज्यांना जास्त हवा असेल, पण एवढंच आहे की तो मसाला खूप जास्त झाला की तो चांगला लागत नाही. हा, एक्झॅक्टली. त्याचा स्वतःचा जे स्वाद आहे तो जातो निघून. पण त्यांनी एक छान रंग येतो.
आणि आता आपण इथे आलं लसणाची पेस्ट आहे. अच्छा. ती खरं बरेच लोक आधी घालून ठेवतात, पण मला त्याची गरज नाही भासत, कारण हे चिकन नाहीये. चिकन असेल तर त्याला थोडा मुरायला वेळ लागतो, फिशला तेवढा वेळ लागत नाही. इट्स जस्ट अ नाईस फ्लेवर. येस. अच्छा, आता आपण हे खरं तर मॅरिनेट करून ठेवू शकतो. वी कॅन कीप इट फॉर 15 मिनिट्स जर तुम्हाला हवं असेल तर. आणि त्यानंतर फक्त आपल्याला आता कोटिंग करायचं आणि तळायचं. दॅट्स इट. चालो. दॅट्स इट. ओके. फिश आता मॅरिनेट झालेला आहे आणि ह्याला 15 मिनिटं आपण ठेवलेलं आहे. आता आपण थोडंसं चीज घेऊयात, कारण आता आपल्याला कोटिंग करायचं आहे. ज्यांना चीज आवडत नाही त्यांनी नाही घेतलं तरी चालेल. आणि हे ब्रेड क्रम्स आणि बेसन हा असं ह्याचं मिक्सचर आहे. आता आपण फिश फिंगर्स आपले घ्यायचे, ते चीज मध्ये थोडे कोट करायचे. अच्छा. हा, म्हणजे जेव्हा ते तळलं जाईल तेव्हा ते असं मेल्ट होईल. चीज मेल्ट होतात. आणि खूप नाही लावले तरी चालतात, काहीच प्रॉब्लेम नाहीये. अशी रेसिपी करून दिला कोणाला नाही आवडणार यार. आपण अजून एक बनवूयात आणि फ्राय करूयात. सगळे करून घेतले तरी हरकत नाही, कारण मला वाटतं 2 आपल्याला अपुरे पडतील. मिलिटा आपण कोट करून घेतलेला आहे आणि आता आपण ह्यांना फ्राय करणार. अच्छा. येस. आपले फिश फिंगर्स फ्राय होत आहेत तोपर्यंत एक प्रश्न तुला. तुझं प्रोफेशन असं आहे की खूप जणांना या प्रोफेशन बद्दल काही माहिती नाही आहे. आरजीएंग काय असतं, तर थोडक्यात मला असं सांगावंसं वाटतं, ज्या व्ह्युअर्सना याच्याबद्दल काही माहिती हवी असेल तर तू काय गाईड करशील? ही प्रोफेशन मध्ये जर एंटर व्हायचं असेल तर काय करायला हवं? बेसिकली आपण आता बघतोय की प्रायव्हेट FM चॅनल्स हे खूप झपाट्यानं वाढत आहेत. बरोबर. आणि त्यामध्ये नवीन टॅलेंट, नवीन आवाज, नवीन पर्सनॅलिटीज या सगळ्यांची आम्हाला खूप गरज असते. आणि ह्यामध्ये कसं असतं की एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आपल्या घरचं चॅनल असतं ते, की तुम्ही ज्या प्रांतामध्ये राहता तिथली लोकल भाषा जर तुम्हाला येत असेल तर उत्तमच आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जिथे रेडिओ स्टेशन्स आहेत आणि तुम्हाला मराठी जर चांगलं येत असेल, त्याबरोबरीनं जर हिंदी आणि इंग्लिशवरती सुद्धा जर तुमचं प्रभुत्व असेल तर निश्चितच ह्या एका प्रोफेशनमध्ये तुम्ही पडू शकता. मुलींसाठी उत्तम प्रोफेशन आहे हे आणि निश्चितच खूप चांगलं, म्हणजे पे पॅकेजबद्दल नाही बोलत आहे मी, ते तर तुम्हाला तुमच्या टॅलेंटनुसार येतच, पण त्याच्याबरोबर जे एक्सपोजर आपल्याला मिळतं आणि ज्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजना तुम्हाला भेटता येतं, वेगवेगळी कामं करायला मिळतात, खूप अप्रतिम प्रोफेशन आहे. म्हणजे मुलांसाठीच नाही तर मुलींसाठी पण हे खूप छान प्रोफेशन आहे. निश्चितच निश्चितच. हे किती वेळ आपण ब्राऊन करायचं का? ब्राऊन होईपर्यंत. रेडी? रेडी. फार इन्स्टंट आहे ना, म्हणजे काही खास वेळ लागला नाही त्याला. आणि मला वाटतं तो म्हणजे मासा असला की तो लगेच पटकन शिजतो. तो चिकन आणि मटन सारखं नाहीये. आणि आपले मस्तपैकी फिश फिंगर्स रेडी झालेले आहेत. ते असं टेम्पटिंग दिसलं पाहिजे ना. आपण म्हणतो ना की आपण निम्म्या गोष्टी ह्या डोळ्यांनी खाऊन टाकलेल्या असतात. बरोबर. आणि संध्याकाळी वरण भात जरी असेल, वरण भाताबरोबर सुद्धा फिश फिंगर्स का ना ऍक्च्युली. देअर मिलिता, रेडी आहेत आपले फिश फिंगर्स. गरमागरम फिश फिंगर्स मला छान तू सर्व केलेले आहेस. मला खूप भूक लागली. म्हणजे तू म्हणालीस ना सूप पिऊन तुला खूप भूक लागणार आहे, ॲपेटायझर आहे. खरंच मला खूप भूक लागली आहे. तुम्हाला भूक लागली असेल ना तर कुठेही जाऊ नका, प्रथम साहित्य कृती लिहा आणि प्लीज ट्राय करा आणि आम्हाला कळवा की कसं होतं ते. फिश फिंगर्स. साहित्य: 7 ते 8 मास्याचे लांबसर काप, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे लिंबाचा रस, अर्धी वाटी ब्रेड क्रम्स आणि बेसन, पाव वाटी चीज, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, तळण्यासाठी तेल आणि सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर. कृती: प्रथम मास्याचे काप एका बोलमध्ये घालून त्यांना मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करा. आता लिंबाचा रस, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला आणि आलं लसूण पेस्ट लावून चांगलं एकजीव करा. नंतर एका प्लेटमध्ये थोडं चीज, ब्रेड क्रम्स आणि बेसनाचं मिश्रण घ्या. नंतर ह्या माशाच्या तुकड्यांना चीज, ब्रेड क्रम्स आणि बेसनाचं मिश्रण लावून दाबून घ्या. एका कढईत तेल गरम करून हे मास्याचे काप त्यात तळून घ्या. एका प्लेटमध्ये काढून वरून कोथिंबीरीने सजावट करून सर्व्ह करा.